इथेनॉलचं धोरण पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी आणलं. राम नाईक त्यावेळा पेट्रोलियम मंत्री होते. तर आपलं स्वागत केलं पाहिजे की शेतकऱ्यांचं, आज ऊसकरी शेतकरी आणि धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं फार मोठं भलं या इथेनॉल धोरणामुळे झालं. आता वास्तविक राहुल गांधींना हे शेतकऱ्यांचं फार मोठं आता जे नुकसान करून त्यांना काय मिळणार आहे मला कळालं नाही. जरूर त्यांनी विरोध करावा, पण तो मला वाटतं पवार साहेब परवा पार्थ पवारांच्या साखरपुड्या दिवशी मला भेटले आणि त्यांनी मला बोलावून आपल्या गोविंद बागेतील एआयच्या ऊसाची पाहणी करण्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मी जाणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की ह्या इथेनॉल धोरणाबद्दल राहुल गांधींना जरा सांगा, त्यांना शानं करा. शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळलं पाहिजे. तर फार मोठी शेतकऱ्यांची, ऊसकरी शेतकऱ्यांची FRP देण्याचं काम या इथेनॉलच्या पैशातून होतंय आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा फायदा यामुळे होतोय. नंदुरबारमध्ये आणि ब्राझील देशामध्ये 100% ब्लिडिंग आहे, तिथं वाहनाला काय होत नाही. आता एकही वाहन जी कंपनी आहे बनवणारी ऑटोमोबाईल, त्यांनी अशा इथेनॉलमुळे नुकसान होते असं सांगितलेलं नाही. फक्त मायलेज थोडं कमी होते एवढं सांगितलेलं आहे. आणि त्याला जे किट आहे ते बसवल्यानंतर कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सगळ्या कंपन्यांनी जाहीर केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.